शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमीच्या उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची शोभा मिरवणूक काढून या उत्सवाला प्रारंभ झालाय। उत्सवाचं हे 115वे वर्ष आहे आणि मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। बंगळुरू इथल्या साई भक्तांकडून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच उद्या साई मंदिर साई भक्तांसाठी दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार आहे। दरम्यान रामनवमी उत्सवानिमित्तानं साई मंदिरामध्ये आणि तिथल्या परिसरामध्ये वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा देखावा साकारण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूया। साईंच्या शिर्डीत आजपासून भक्तिमय वातावरणामध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि साई संस्थांकडनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर साई मंदिर परिसरामध्ये साई भक्तांनी आणि साई संस्थांनी संयुक्त पद्धतीने विविध देखावे जे आहेत ते साकारलेले आहेत। आपण आता आहोत साई मंदिराच्या परिसरातील लेंडी बागेजवळ आणि या लेंडी बागेजवळ जर बघितलं तर विशेषतः आकर्षक देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। साई मंदिराजवळील लेंडी बागेत वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा आकर्षक देखावा उभारण्यात आला असून तो भाविकांचं लक्ष वेधून घेतो आहे। साईबाबांनी लेंडी बागेमध्ये स्वतः वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता। त्यांनी सुरू केलेली ही वृक्ष चळवळ आजही जिवंत असल्याचं चित्र या देखाव्यातून बघायला मिळत आहे। डौलाने या साईबाबांनी लावलेले वृक्ष साई मंदिर परिसरात असो किंवा बाकी शिर्डी शहरातील काही शहरातील गावामध्ये असो ते देखील डौलाने उभे असून भाविकांना निसर्ग संवर्धनाची प्रेरणा देत आहे। साई मंदिर परिसरात साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक आवर्जून लेंडी बागेला भेट देतात। त्यामुळे वृक्ष संवर्धनाचा हा संदेश मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांपर्यंत पोहोचत असून हा जो देखावा आहे तो या रामनवमी निमित्त साकारण्यात आलेला आहे आणि हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेतो आहे। धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक जाणीव जागृत करण्याचं काम या उपक्रमामधून केलं जात आहे आणि रामनवमी निमित्त विविध देखावे साई मंदिर परिसरामध्ये साई संस्थान आणि देणगीदार साई भक्त आहेत त्यांच्या वतीनं साकारण्यात आलेले आहे आणि हे देखावे भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।